तर काँग्रेस पक्ष एकत्र येण्यास सक्षम असल्याचं अतुल लोंढेंनी म्हटलंय। जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ, अन्यथा एकटेच लढू। महाविकास आघाडीच्या भविष्यावरती काँग्रेसच्या अतुल लोंढेंनी ही प्रतिक्रिया दिली। काँग्रेसचा तर एक स्पष्ट अजेंडा आहे, या देशाची लोकशाही वाचवणे आणि या देशाचं संविधान वाचवणे आणि या देशाच्या लोकांना पुढे घेऊन जाणे लोकशाहीच्या माध्यमातून। जे धर्माच्या नावाचं राजकारण सुरू आहे, जे जातीच्या नावाचं राजकारण सुरू आहे, भाषेच्या नावाचं राजकारण सुरू आहे, तसं न होता वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, ही जी भावना आहे ही भावना लोकांमध्ये रुजवण्यासाठी काँग्रेस सक्षम आहे। ज्याला सोबत यायचं असेल तो येईल, ज्याला नसेल यायचं तो नाही येणार। तर देवेंद्रजींनंतर आपणच करेक्ट कार्यक्रम करतो। अकोल्यामध्ये भाषणादरम्यान भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला। भाजपच्या उमेदवारांच्या पराभवाला भाजपामधीलच लोक कारणीभूत आहेत असं आज नावं समोर आली। लवकरच करेक्ट कार्यक्रम करू, सावरकर यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला। मी काही संदीप चालायला सध्या नाही, काही नाव आहे, काही प्रेम काही त्याचं वाढलं होतं ते आपल्याला तुला काम केलं ते भाजपमध्ये नाही, त्यांच्यावर कुठला राग नाही आहे, कारण ते भाजपने नाही आहे त्याच्यावर कुठला राग नाही। भाजपमध्ये राहून भाजप जनतेचं काम केलं नावाचं आहे। करेक्ट कार्यक्रम मला वाटते